फक्त मदर्स डे आणि फादर्स डे करायचा का टीचर्स डे पण इतर दिवशी पण आपण केला पाहिजे की नाही? शिक्षक दिन किंवा आपल्या आईचा आदर वडिलांचा आदर राखला पाहिजे की नाही? तसं 21 जून हा एक आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आपण साजरा करतो, म्हणून त्याच दिवशी फक्त योगा करायचा असा त्याचा अर्थ नाही. योगा आपण रोज केला पाहिजे, कारण की योगाचा आपल्याला खूप मानसिक शारीरिक फायदे आहेत. आपलं मन छान राहतं. मग तुम्ही सांगतील आम्हाला काय, आम्ही खेळत असतो बागडत असतो, आम्हाला योगाचा काय उपयोग लहान मुलांना? पण लहान मुलांमध्ये योगाचे खूप उपयोग आहेत. पहिले तुमची आता खूप मुलं मला बघत असे हाईटला छोटे छोटे दिसत आहेत ना, छोटे छोटे, काही जण खूप बारीक आहेत ना बारीक. मग असे योगाचे काही प्रकार आहेत त्याने आपल्याला उंची वाढायला मदत होते. तेच टेक्निक करायचं, त्याला म्हणणार ताडासण. ओके, आता हे व्हॉलेंटियर करणार आहे तुमच्या समोर. नीट बघा, इन्स्ट्रक्शन. दोन्ही हात व्यवस्थित समोर केले, समोर व्हॉलेंटियरला बघा. हा, दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये टाका व्यवस्थित. बघा, हात एकदम सरळ. हे बघा मी ओके, हात आता व्यवस्थित. आम्ही आज प्राणीयोगच्या प्राणीयोग म्हणजे आमच्या मॅडम आहे श्रद्धा पिंपळे, त्या NGO चालवतात हे स्पर्श NGO. तर त्यांच्याबरोबर आम्ही आज आश्रमशाळेत आलो होतो पालघरला गोवाडा इथे. सगळ्या मुलांना भेटलो, खूप छान वाटलं. मुलांना भेटून आम्हाला खूप छान वाटलं. आणि त्यांना आम्ही योगा शिकवला, थोडाफार छोटी छोटी आसनं शिकवली, त्यांच्याबरोबर गेम घेतले, त्यांना पण मजा आली आणि आम्हाला पण खूप मजा आली, खूप आनंद वाटला, चांगलं वाटलं. येऊन मुलांसोबत योगा केला, खूप आनंद झाला. त्यांची मुलांची आश्रमातली सिच्युएशन बघितली आम्ही, खूप छान वाटलं. सिस्टीम पण चांगली आहे शाळेची,
स्वच्छता वगैरे आहे.